मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर आता उपोषण स्थगित केलेलं आहे, मागे घेतलेलं आहे। पण हा लढा संपलेला नाहीये असं सुद्धा सरकारला सांगताना ते विसरलेले नाहीयेत। आपल्यासोबत सिडकोचे नवीन अध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जी भूमिका आता जरांगे पाटील घेत आहेत त्याबद्दल काय म्हणाल? ओबीसीतूनच आरक्षण द्या, अन्यथा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ते आरक्षण घेऊ असं थेट इशाराच दिलाय त्यांनी, काय म्हणाल? सर्वप्रथम कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार जरांगेने जे आंदोलन स्थगित केलं त्याबद्दल त्यांचे खरं तर आभार मानले पाहिजे। प्रकृती एवढी खालवल्यानंतर हा सर्वांसाठी चिंतेचा विषय झाला होता। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारची भूमिका काय हे जरांगे पाटलांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। सरकारने उचललेली जी काही पावलं आहेत, सकारात्मक ज्याला म्हणतो, ते सुद्धा त्यांची कल्पना त्यांना आहे। म्हणून सरकारतर्फे जेही चांगले आणखीन जास्त प्रयत्न करायचे ते निश्चित केले जातील, त्याबद्दल दुमत नाही आहे। आम्हाला भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे, आजही स्पष्ट आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याचा आमचा निश्चय हा पक्का आहे। नक्कीच, पण ते म्हणतात की ज्यांनी आरक्षणमध्ये खोडा घातला, ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना आम्ही सोडणार नाही, थेट इशाराच आहे तुमच्यासाठी असं म्हणावं? नाही, आमच्यासाठी वगैरे इशारा नाही। आमच्याबद्दलचं त्यांचं काय मत आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून त्याची चिंता आम्ही नाही। परंतु या आंदोलनामध्ये काही वेळेला वेगवेगळं वळण द्यायचा काही लोकांनी प्रयत्न जरूर केला होता आणि परंतु आज जे सामंजस्यपणाची भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे असं आमचं एकंदरीत त्यांना विनंती राहील। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आहे, आज हायकोर्टामध्ये सुनावणी होती आणि कोर्टानं देखील झापलेला हा एन्काउंटर वाटत नाही प्रथमदर्शनी पाहता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सगळे पुरावे सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि एक आरोपी 4 पोलिसांना आवरत नाही का असा सुद्धा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि सर्वसामान्य माणूस अशा पद्धतीनं पिस्तूल वापरू शकत नाही यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे, काय म्हणाल? सगळ्यात पहिलं हायकोर्टाने जे निरीक्षण दाखवलं की हे एन्काउंटर वाटत नाही आणि राहिला प्रश्न गोळी कधी कधी कुठे लागली, काय लागली। आता त्यांनी घेतलेली रिव्हॉल्वरची गोळी एका पोलिसाच्या मांडीमध्ये लागली, दुसरी गोळी काचेवर लागली, दुसऱ्या काचेवर लागली। हे त्यावेळेची असलेली परिस्थिती कशी असते ना, त्याची फक्त जे काही खरी स्टोरी आहे ते पोलीस सांगू शकतात। परंतु त्याच्यासाठी आज काही लोक कोर्टात जातील, काही लोक त्याला हुतात्मा बनवण्याच्या प्रयत्नात आहेत। मला वाटतं या महाविकास आघाडीच्या लोकांना त्याला जर हुतात्मा बनवायचं तर बनव, परंतु आम्ही पोलिसांनी केलेली जी कारवाई होती, त्यांच्या अंगावर जेव्हा आल्यानंतर केलेली कारवाई ही मला वाटतं योग्य होती। तरीही त्याच्यामध्ये चौकशी ही सरकारकडून केली जाणार आहे। आजही तुम्हाला सांगतो, त्या बदलापूरमध्ये ज्या लोकांनी याचा दुर्दैवी म्हणा किंवा तो म्हणजे त्यांनी केलेल्या जो आक्रमण होतं त्याच्यामुळे म्हणा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा लोकांनी फटाके आणि पेढे वाटून सुद्धा आनंद व्यक्त केला, हे विसरता कामा नये। आणि आता कोर्टात जाणारे कोण आहेत आणि कोण त्याच्या मागे उभारतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, पण आरोपीचे जे वकील आहेत ते असं पण म्हणतात की याला राजकीय किनारा आहे, राजकीय फायदा निवडणुकांसाठी घेण्यासाठी हे सगळं घडून आणलेलं आहे, यावर देखील त्यांनी शंका उपस्थित केली, काय म्हणाल? असं कोणती त्याच्याशी राजकीय फायदा येण्याचं काय कारण आहे? आम्हाला त्याचा राजकीय फायदा घेऊन काय उपयोग होणार आहे? आम्हाला तर त्याला फाशीवर लटकायचं होतं म्हणून तर उज्ज्वल निकमाची आम्ही नियुक्ती केली होती, फास्ट ट्रॅकवर तो केस आम्ही घेतली होती आणि म्हणून ज्या स्पीडने आम्हाला त्याचा निकाल आम्हाला अपेक्षित होता, पण त्यांनी केलेल्या मूर्खपणामुळे त्याचा जीव गेला, हे तेवढं सत्य आहे। नक्कीच, पंकजाताईंबद्दलचा प्रश्न आहे। पंकजाताई नाराज आहेत महायुतीमध्ये, कारण पुन्हा चर्चेला उधाण आलेलं आहे, ज्या पद्धतीचं विधान त्यांच्या समोर आलेलं आहे। मलाच महायुतीमध्ये जागा नाही आहे, विधानसभा मिळत नाही आहे, त्यामुळे विधान परिषदेवर जावं लागलं असं म्हणाले आहे आणि त्यासोबतच त्यांची जी बहीण आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही जागा, काय म्हणाल? पंकजाताईंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांचा भाजपचा अंतर्गत हा प्रश्न आहे, म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांना आता जागा नाही आहे या सगळ्या गोष्टीवर आम्ही निर्णय घेणारे कोण नाहीत। मला वाटतं याचा निर्णय हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळं देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, ते मोठे नेते घेतील, म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। नक्कीच, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष आहेत धनंजय देसाई, त्यांनी एक विधान केलं आहे कोल्हापूरच्या महाराजांबद्दल आणि अत्यंत खालच्या पातळीचं हे विधान आहे की ज्यावेळी अफजल खान धावून आला होता त्यावेळी अनावरस औलाद जी आहे ती आहे शाहू महाराज, अशा पद्धतीचं हे विधान आहे। या विधानाकडे नेमकं कसं पाहता? नाही, असे विधान करणाऱ्याचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, त्याचा निषेध जरूर करू। या पद्धतीने महाराजांबद्दल कोणी जर बोललं, त्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला तर त्याला चोखसुद्धा उत्तर आम्ही देऊ।
नक्कीच सिडकोचे तुम्ही अध्यक्ष बनलेला आहात. लॉटरीची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झाल्याचं समजतंय आणि कधीपर्यंत ही लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि कधीपर्यंत किती घरांसाठी ही लॉटरी असेल याचं नेमकं स्वरूप कसं असेल? आम्ही आता जवळपास 47,000 घराची लॉटरी काढायच्या मनस्थितीत आहोत. परंतु पहिल्या फेजमध्ये 25,000 घराचा ड्रॉ जो आहे तर ते 2 तारखेला त्याची जाहिरात निघणार आहे. एक नवीन पॉलिसी आम्ही आणण्याच्या प्रयत्नात आहोत की जे LIGच्या याच्यातले लोक जे असतात त्यांना चॉईसचं घर देणं. तर एक प्रत्येकाला 5 चॉईस आम्ही देणार आहोत. तुम्हाला कोणत्या फ्लोअरवर घर पाहिजे तुम्ही चॉईस मागा, ते घर तुम्हाला अलॉट करण्याचा प्रयत्न हा सिडकोचा राहणार आहे. एखादं आयुष्यात बनणारं घर जर त्याच्या मर्जीने मिळालं तर त्याचा आनंद गगनात मावणार नाही असं राहील. परंतु त्याच वेळेला एका ठिकाणी जर अनेकांच्या मागण्या आल्या तर मग त्याच्यामध्ये तो ड्रॉ काढला जाणार आहे आणि सगळी प्रोसेस ही 1 महिन्याच्या आतमध्ये होईल आणि मग त्याचा जे नियमानुसार आहे त्या पद्धतीने याचं वाटपसुद्धा होणार आहे. काल तुम्ही नवी मुंबई विमानतळाची पण पाहणी केली. हे विमानतळसुद्धा लवकरच आता उपयोगामध्ये येईल असं वाटतंय? प्रयत्न असा चालू आहे की येणाऱ्या 5 तारखेच्या पर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून एअरफोर्सचं लँडिंग, ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या कार्यक्रम समारंभावर मोदी साहेबांच्या शुभ हस्ते व्हावा ही आमची एक त्यामागची कल्पना आहे. त्यानंतर मार्चमध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट आमचं चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर जूननंतर इंटरनॅशनल एअरपोर्टचं म्हणजे फ्लायसुद्धा ते होणार आहे. एकंदरीत इतका मोठा एअरपोर्ट, जागतिक दर्जाचं एअरपोर्ट आम्ही ते बनवलेलं आहे. 4 टर्मिनल आहेत. एका वेळेला 350 विमानाची पार्किंग त्या ठिकाणी होऊ शकते इतका त्याचा स्पेस आहे. त्याला 2-2 साईडला 2-2 टॅक्सी आहेत. म्हणून जे विमानतळावर जो वेळ जातो ते सुद्धा वाचणार आहे. 4 टर्मिनलला बाहेरून कुठेही वेळ नाही, तर आतल्या आत तुम्ही कोणत्याही टर्मिनलहून कोणत्याही टर्मिनलमध्ये जाऊ शकता. असं इंटरलिंकिंग हे अंडरग्राऊंड केलेलं आहे. म्हणून एक चांगला प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल तो आम्ही केलेला आहे. हे विमानतळ चालू झाल्यानंतर कोस्टल रोड असतील तो त्याला जॉईन केलेला आहे. एक म्हणजे समृद्धी महामार्गापासून येणारे प्रत्येक रस्ते ते एअरपोर्टला कनेक्ट झालेले आहेत आणि बुलेट ट्रेनसुद्धा त्या रस्त्याला कनेक्ट आहे. मेट्रो आहेत. म्हणजे सर्व सुविधायुक्त हे नवीन मुंबई शहर एक वेगळ्या प्रकारचं बूम होणार शहर होणार आहे आणि मला वाटतं ही कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर त्या आजूबाजूच्या सर्व परिसराचा विकास हा झपाट्याने होईल. तुमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय की नवी मुंबई विमानतळाचा पुढच्या वर्षी झपाट्यानं विकास होईल असं संजय शिरसाट म्हणतात. हा विकास नेमका किती उपयोगात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.